बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय विवेक जॉन्सन सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले बहुमूल्य मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. या NSC उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आमदार के जनार्दन विधानसभा नवीन स्कूल अकॅडमी स्वाती अकॅडमी यासोबत रोटरी क्लबचा सरपंच मान्यवर यासोबत आमच्याबरोबर उपस्थित सिव्हिल सर्जन माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना मी सर्वप्रथम कार्यक्रमात स्वागत करतो. आणि सर्वप्रथम ऑफिशियली जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि रोटरी क्लब मूवी USA दोन्हीला मी धन्यवाद मानू शकतो की तुम्ही ती चांगली फॅसिलिटी तुमच्या जिल्ह्यामध्ये दिलेला आहे. बरोबर सांगितलं असेल तर मला रोटरी मला 15 ते 20 दिवस पूर्वी येऊन भेटलो होता. सर असाच एक कार्यक्रम आहे सर तुम्ही यायचे आहे. ठीक आहे, मला सुद्धा वाटतं काहीतरी मशीन द्यायचे त्याचं काही लहान मशीन. पण इकडे येण्याच्या नंतर आणि तुम्ही जो काम जो करून दाखवलाय खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही केलं आहे. त्यामुळे मी परत एकदा सर्व आणि मी स्वाती मेंबर सांगू इच्छितो की आपला इनिशिएटिव्ह किती वाटलं होतं बीड. पण आता इकडे काम करते कुठला इनिशिएटिव्ह आरामात येऊ शकतो, काम करू शकतो. कारण असं आहे की मला सुद्धा जेव्हा गोष्टी झाला होता तेव्हा बीड ऐकून मला भीती वाटली की जायचं की नाही. पण मी मला 1 वर्ष आणि 1 महिना झालेला आहे. खूप एक चांगला एक्सपिरियन्स होता बीडचा ऍक्च्युअली. म्हणजे जो परिस्थिती मीडिया बाहेर दाखवतात आणि जो ऍक्च्युअली आमच्या परिस्थिती बीडमध्ये आहे ते 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मीडिया फक्त TRP साठी असेल तर त्यांच्या वेगळ्या गोष्टीसाठी असेल फक्त नेगेटिव्ह गोष्ट उचलून त्याच्यासाठी हायलाइट करतात. पण मी जबाबदारीमध्ये सांगू शकतो, ॲज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर सांगू शकतो बीडमध्ये खूप चांगले मुद्दे असतात. आणि आमच्या ज्या पद्धतीने पौष्टिक काम सुद्धा हायलाइट करणं अपेक्षित आहे तो सुद्धा मी मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करत आहे. पण अल्टिमेटली पब्लिकला सुद्धा नेगेटिव्ह जास्त आवडतं तसे विषय असतात. त्यामुळे नेहमी सांगतात शिक्षण आणि आरोग्य हे 2 असे सेक्टर्स असतात तिकडे तुम्ही अजिबात राजकारण दाखवलं. म्हणजे नेहमी आपण सांगतात की एक देशाला तुम्हाला बरबाद करायचं असेल if you want to destroy a country काही बोंब या टाइमबॉम्ब काही करण्याची गरज नाही. जस्ट त्या देशाच्या हेल्थ आणि एज्युकेशनच्या क्वालिटी ऑफ स्टँडर्ड तुम्ही बघता इतर काय करायचं नाही. म्हणजे द बेस ऑफ कंट्रीज डेव्हलपमेंट म्हणजे देश पुढे कसे जायचं आहे तो बेस त्या देशाच्या आरोग्य आणि शिक्षण या दोन्हीमध्ये अवलंबून आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्र असं आहे तिकडे आपण कधी राजकारण दाखवलं नको. आपण 100% आता आम्ही आमदार मॅडम सुद्धा या एरियामध्ये इंटरेस्टेड आहे. आम्ही सुद्धा खूप SRPR मध्ये असेल आमच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या मास्टर प्लॅन मध्ये असेल मॅम सुद्धा खूप इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही मास्टर प्लॅन सुद्धा तयार करून घेतलेला आहे. माननीय अजित पवार साहेब जेव्हा मी सुद्धा जॉईन केला असा सुद्धा होता सरांचा सुद्धा मुद्दा असा होता की जो सिटीमध्ये जो हेल्थ असतात आणि सिटीमध्ये जो फॅसिलिटी असतात तो बीडमध्ये सुद्धा असतात. अर्बन रुरल डिवाइड नको. त्यासोबतच जो प्रायव्हेट मध्ये जो फॅसिलिटी देतात त्याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटी हे मला आमच्या शासकीय रुग्णालयामध्ये हे सरांच्या डोक्यात. आणि त्यासाठी सरांनी सिव्हिल हॉस्पिटलचा मास्टर प्लॅन असेल मेडिकल कॉलेजचा मास्टर प्लॅन असेल हे सर्व तयार करून घेतलेलं आहे. आम्ही त्या पुढच्या बजेटमध्ये सुद्धा आलेला आहे. पुढचा तो एक्सेल करण्याच्या स्टेजमध्ये आहे. आता सिव्हिल सर्जन सांगितल्याप्रमाणे मला सुद्धा खूप आनंद वाटला. आता की मला जो कॉल्स येतात त्यांच्याबद्दल क्लिअर करा त्यांच्या क्लिअर करा. पण भविष्यामध्ये मला असं कॉल करायला पाहिजे की सर मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सीट भेटत नाही भेटत नाही तुम्ही एकदा सांगा तसे त्या पद्धतीने जिल्हा परिषदसाठी शाळा सुरू तेव्हा मी नेहमी शाळांमध्ये कार्यक्रम असं मी सांगतो. माझा सक्सेसफुल आमचा पब्लिक एज्युकेशन केव्हा होणार आहे जेव्हा कलेक्टर आणि COला कॉल येतात
की मला मुलाला हे डबल शाळामध्ये ऍडमिशन भेटतं, तुम्ही जरा सांगा. तो त्यासारख्या क्वालिटी ऑफ स्टँड आपण मेंटेन करायला पाहिजे. पण परत एकदा मी रोटरी क्लबला अभिनंदन करतो की ती खूप चांगला फॅसिलिटी रोटरी क्लब आम्हाला दिलेला आहे. बीडमध्ये सुद्धा आमच्या मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल तुमच्या एक 10-15 दिवस तयार होणार आहे. तुम्हाला सुद्धा तिकडे मी आमंत्रण देतो, तुम्ही सुद्धा तिकडे चांगला तिकडे खूप मोठ्या प्रमाणे ओपीडी असतात आणि आमच्या इतर बीडमध्ये तुम्हाला काम करायचं असेल आम्ही प्रशासनाच्या सोबत 100% तुम्हाला सोबत येणार आहे. आणि पूर्ण मेडिकल यंत्रणा जशी एसआर आहे, मेडिकल सुप्रिंट आहे, दोन्ही मेडिकल सुप्रिंट जेरियाट्रिक केअर आणि एमसीएच ये फैसिलिटी प्रॉपरली यूटिलाइज करायला पाहिजे. भरपूर वेळा आपण असे दिसतात की या फिर एक्सेप्शन असतात की तरी सुद्धा आपण आता भविष्यामध्ये नाही पाहिजे की इथे चांगल्या फॅसिलिटी देण्याच्या नंतर सुद्धा ते प्रॉपरली वापरत नाही. तर त्यामुळे तुमच्या सर्वांकडे मोठा जबाबदारी आहे ते प्रोफेशनली वापरण्यासाठी आणि हे पूर्ण सिस्टमचा फायदा हे सामान्य लोकांसाठी असावा, आमच्या महिलांसाठी असावा, आमच्या बाळासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी असावा. हे तुम्ही सर्वजण बघितला पाहिजे. कारण असं आहे की टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेलं आहे. आपण 700-800च्या बिल असेल तरी सुद्धा आपण मुलांना वाचवतो ते विसरतो. त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी पुढे गेलेलं आहे. आणि माननीय आमदारांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या SRTR मेडिकल कॉलेज सुद्धा नाव होतं. तो SRTR मेडिकल कॉलेजचे ऑक्सिलरी सेंटर म्हणून तिकडे आता ओव्हरलोड झाला असेल तर आपण तिकडे शिफ्ट करण्यासाठी एक सेंटर म्हणून सुद्धा आपण लोकांनी सावधानला ट्रीट करू शकतो. त्यामुळे याच्या खूप भविष्यामध्ये सुद्धा खूप मोठा पॉसिबिलिटी आहे. आणि सर्वांना माझी एक विनंती आहे, सूचना आहे, ज्या ज्या बाला तुमच्याकडे येतात, ज्या ज्या महिला तुमच्याकडे येतात, तुमच्या घरचे नातेवाईक सारखं तुम्ही त्याला डील करायला पाहिजे. कारण काय की आपण नेहमी बघतात आपण आमचं ऑफिस एक सारखे असतात ते घर एक सारखे असतात. नेहमी आपण ऑफिस हे तुमच्या हॉस्पिटल असो, स्कूल असो, कुठलाही ऑफिस असो, तुम्हाला घरसारखं तुम्हाला फील करायला पाहिजे, घरसारखं तुम्ही साफ ठेवायला पाहिजे. आणि सर्व पब्लिकला एक चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्सपिरियन्स, कारण असं आहे की आपण आता नवीन युगामध्ये आपण पूर्ण एक्सपिरियन्स बेस्ड असतात. आता सुद्धा तुम्ही प्रायव्हेट मोठं हॉस्पिटलमध्ये गेला असेल तर ज्यासारख्या तुम्हाला अम्युजमेंट पार्कमध्ये जातात त्यासारख्याकडे फॅसिलिटी आता देतात. कार असेल, इतर फॅसिलिटी असेल, कॅफे असेल, तो त्या सुविधा आम्हाला सुद्धा कसे करू शकतो आणि प्रॉपर प्रोफेशनली एक सेवा आपण सर्वांना कसे देऊ शकतो हे सुद्धा सर्व मेडिकल यंत्रणा तुम्ही 100% चांगलं काम करत तुम्ही आता इकडे माहिती करून बघत होता. पण आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. तर त्याप्रमाणे आमच्या मेडिकल यंत्रणा, आमच्या स्टाफ नर्स असेल, आमच्या इतर डॉक्टर्स असेल, सर्वजण करून घेतला पाहिजे. आणि तुमच्या ज्या ज्या अडचण तुम्ही सांगितलं होतं मोठा विषय, मला असं वाटतं की आस्थापनाचा एक मोठा विषय आहे. आस्थापना 100% ऑलरेडी आमदारांनी प्रपोजल पाठवला आहे. तो सुद्धा आपण 100% पाठवा करून आपण तो क्लिअर करून घेऊ. आणि आपण बोर्डला ओटी सुद्धा विजिट केलं होतं, त्यांच्या लेबरला सुद्धा विजिट केलं होतं. आपण भविष्यामध्ये आपल्या या DBC मध्ये त्याचा गरज बघून आणि तुमच्या IPD करून गरज असेल तर 100% इकडे आपण बोर्डला ओटी आणि बोर्डला लेबर आपण सँक्शन करू. त्यासोबत MSनी सांगत होता पाणीची अडचण आहे, इतर बांधकामाची सुद्धा अडचण आहे, तो सुद्धा आपण नोंद घेतलेला आहे. त्यामुळे पुढच्या भविष्यामध्ये आपण 100% तुमच्या सर्व विषय सपोर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. परत एकदा रोटरीला एक पूर्ण ती चांगला फॅसिलिटी आहे बीडच्या जिल्ह्यासाठी दिल्याबद्दल जिल्हा पर्यटन म्हणून जिल्हाधिकारी म्हणून मी तुम्हाला अभिनंदन करतो. आणि मॅम परत तुमच्या भविष्यामध्ये कुठलाही आमच्याकडून मदत पाहिजे असेल, सरकारी पाहिजे असेल 100% जिल्हा प्रशासन तुमच्यासाठी उभं आहे. परत एकदा सर्वांना अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकारात्मक आणि चांगल्या कामातून व कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचं नाव आणि बीड जिल्ह्याची ओळख आपण बघत आहोत. या कामामध्ये रोटरीचा सुद्धा मोठा पुढाकार आहे. या नवीन बीडच्या बदलासाठी सर्वांनीच एक नवीन दृष्टिकोन बाळगले आणि याबद्दल मी रोटरीचे प्रांतपाल दातुरी सर यांना विनंती करतो की अध्यक्ष सुधीरजी दातुरी. आमच्या या NICU उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मंचावर उपस्थित लोकप्रिय आमदार
निमित्ताने या बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक सर या कार्यक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाला त्या DRFC स्वाती हेरकर मॅडम, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश भाई, 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरीश भाई, अध्यक्ष मोहिनी पाटील, असिस्टंट गव्हर्नर प्रवीण देशपांडे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचासमोरील मान्यवर, रोटरी इंटरनॅशनलचे आरआय प्रेसिडेंट फ्रान्सिस्को आरेझो यांनी यावर्षी एक रोटरी जगाला एक मेसेज दिलेला आहे, युनाइट फॉर गुड, चांगल्या गोष्टीसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि या प्रोजेक्टच्या निमित्ताने जी सर्व मंडळी एकत्र आलेली आहे याच्यावर आणखी चांगलं काय असू शकतं एक उदाहरण त्याच्या मेसेजचं अनुकरण करणारे अनुयायी म्हणून या परिसरातल्या लहान बाळांच्या आरोग्या संदर्भातला प्रश्न आणि त्या प्रश्नासाठी रोटरी साथी संस्था असेल, जिल्हा प्रशासन असेल, वेगवेगळे डोनर्स असतील, वेगवेगळे सप्लायर्स असतील, एवढंच नाही तर अमेरिकेतनं रोटरी क्लब ऑफ मुंबई किंवा सांगलीचे किशोर मुला फाउंडेशन असे सर्वजण एकत्र आले आणि एखादा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतायत. तर खऱ्या अर्थाने आरआय प्रेसिडेंट यांच्या मेसेजला सकारात्मक प्रतिसाद या निमित्ताने दिला जात आहे असं मला वाटत आहे. साधारणपणे 3-3.5 वर्षापूर्वी स्वाती हेरकर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट होत्या आणि त्यावेळेसचे असिस्टंट गव्हर्नर इलेक्ट जयेश भाई जेव्हा स्वाती हेरकर मॅडम रोटरी फाउंडेशन विषय मांडत होत्या तेव्हा त्या क्वेश्चन सर्व रोटेरियनचा प्रतिनिधी म्हणून स्वाती हेरकर मॅडमना सावते विचारायचे ATRF क्या है, ATRF बोले तो क्या है. आणि तो त्यांचा डायलॉग डिस्ट्रिक्ट मध्ये गाजला होता. प्रत्येक ठिकाणी ATRF क्या है, ATRF क्या है. कारण की रोटेरियन हा समाजसेवक नाही, हा व्यावसायिक आहे. त्याला स्वतःचं कुटुंब आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, स्वतःचा संघर्ष आहे. आणि हे सगळं करत असताना हे फाउंडेशन किंवा हे सगळं लष्कराच्या भाकऱ्या बाजूने प्रकार काय, त्यामुळे नेमकं फाउंडेशन काय आहे ह्याची माहिती नसायची नाही. आणि तो प्रश्न जयेशभाईंनी उचललेला होता, मोठ्या प्रमाणात त्याची पब्लिसिटी झाली होती. त्यामुळे स्वाती हेरकरनी ठरवलं नेमकं TRF काय आहे हे जयेशभाईंना दाखवून दिलं किंवा डिस्ट्रिक्टला दाखवून दिलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत 1, 2, 3, 4 नव्हे तर जवळजवळ असे 50 प्रकल्प फाउंडेशनच्या मार्फत स्वाती हेरकरनी दाखवलं की TRF ये है, TRF ये है, TRF ये है. अशा वेगवेगळ्या ठिकाणी कुठे NRC असेल, कुठे ह्युमन मिल्क बँक असेल, कुठे ऍग्रिकल्चर रिक्रुटमेंट बँक असेल, कुठे कॅन्सर डिटेक्शनची व्हॅन असेल, कुठे आणखी कुठला काही कार्यक्रम असेल, रोटरीच्या 7 फोकस असेल, कुठे पर्यावरणासाठीचा कार्यक्रम असेल, कुठे वॉटरसाठी वॉटरशेडची कामं असतील, अशी वेगवेगळे उपक्रम फाउंडेशनच्या मार्फत रोटरी निर्माण करत आहे. आज हा जो काही उद्घाटन झालेला आहे या उद्घाटनाबद्दल मी सांगू इच्छितो की रोटरीच्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा लातूरमध्ये मोहिते सरांना भेटायला गेलो सिव्हिल सर्जन की आम्हाला इथे लातूरमध्ये ह्युमन मिल्क बँक एस्टॅब्लिश करायची आहे, तर तेव्हा त्यांनी म्हटले की गव्हर्नमेंटकडे ही सँक्शन झालेलं आहे आणि त्याच्यासाठीचा त्यांनी निधी पण सांगितला, इतके कोटी आलेले आहेत. आणि आम्हाला हसू आलं कारण की आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही जवळजवळ 4 ह्युमन मिल्क बँक एस्टॅब्लिश केलेले आहेत आणि आम्ही 4 ह्युमन मिल्क बँक साधारणपणे $60,000 म्हणजे 55 ते 60,000 लाख रुपयामध्ये आम्ही एस्टॅब्लिश केलेले आहेत. म्हणजे रोटरी सारखा रोटेरियन त्याचा व्यक्तिगत स्वार्थ कुठलाही नसतो, तो जो स्वतः प्रोफेशनल आहे, पण असं जेव्हा सामाजिक कार्यात उतरतो तेव्हा किती बारकाईने किंवा किती व्यवस्थित किंमत कमीत कमी होईल आणि दर्जेदार उत्पन्न मिळेल आणि लॉंग टर्म टिकेल अशा पद्धतीने काम करतो. अशा पद्धतीने
अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा जो काही उपक्रम उभा केलेला आहे, हा उपक्रम उभा करणे इथपर्यंत आपलं काम नाहीये. आता स्वातींनी खूप डिटेलमध्ये सांगितलं की रोटरी क्लब आंबेजोगाई सिटीच्या सर्व सदस्यांनी ज्या झीलने हे कार्यक्रम केले, खरोखर ते कौतुकास्पद आहे. पण प्रकल्प उभा करणे हे एवढे किंवा आपलं काम नाहीये. हा प्रकल्प झाल्यानंतर तो व्यवस्थित चालतो की नाही, आपल्याला जो आपण जो इम्पॅक्ट फाउंडेशनला सांगितलेला आहे तो इम्पॅक्ट मिळतो की नाही, सस्टेनेबिलिटी याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. खरं म्हणजे अशा शासकीय ठिकाणी रोटरीला कधीही ग्रँट करण्यासाठी नेहमी आनंद वाटत असतो, पण बऱ्याचदा प्रशासनाकडनं निरुत्साह किंवा म्हणावं तेवढं कॉपरेशन मिळत नसल्यामुळे किंवा प्रशासनामध्ये एक असतं की ऑफिसर बदलला की नियम बदलले असं म्हणतात किंवा प्रायोरिटीज बदलतात. त्यामुळे बऱ्याचदा चालू झालेल्या योजना नंतर सस्टेनेबिलिटी किंवा चालू राहणे याच्यामध्ये बरेचसे प्रश्न हे आपल्याला नेहमी उद्भवत असतात. हा जर प्रश्न प्रशासनाकडून जर सातत्याने जेव्हा जेव्हा चेंज होईल तेव्हा जर हा त्याच पद्धतीने जर चालवत गेला तर रोटरीला अशा ठिकाणी प्रशासकीय ठिकाणी किंवा शासनाच्या सोबत एकत्रित किंवा असे वेगवेगळे समाजोपयोगी कार्य करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. कारण की याच्यासाठी लागणारा पैसा जो असतो तो जगभरातल्या सर्व रोटरीयांचा हार्ड अर्न मनी असतो, कुठलंही फिटिंग घ्यायला नसतं. पण रोटरीच्या फाउंडेशनच्या मार्फत जे चालणारं काम आहे आणि ही जी काही रोटरी फाउंडेशनची जी काही कार्यपद्धती आहे ती सुद्धा खूप अनोखी आहे मित्रांनो. तिथलं जो NIC आहे आणि जे अतिशय स्टेट ऑफ द आर्ट किंवा अतिशय चांगल्या पद्धतीचं NIC आहे. आपण सर्वजण जाऊन वरती आता पाहिलं असेल, साधारणपणे $37,000 हा ग्रँट आहे. आणि या ग्रँटसाठी रोटरी क्लब आंबेजोगाई सिटी यांनी साधारणपणे $4,000 म्हणजे 4 लाख रुपये खर्च करून जवळजवळ 36 लाख रुपयाचा ग्रँट या ठिकाणी उभारलेला आहे. तर अशा पद्धतीने जगभरामध्ये या पद्धतीने अगदी 4 लाखामध्ये 37 लाखाचा प्रकल्प किंवा 36 लाखाचा प्रकल्प पुणे म्हणजे खरोखर चमत्कार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी रोटरीच्या सर्व सदस्यांना सुद्धा मला विनंती आहे, आता आमदार मॅडमनी सुद्धा सांगताना सांगितले की ह्या परिसरामध्ये खूप सगळ्या गरजा आहेत, त्याच्यासाठी क्लबनी पुढे आला पाहिजे आणि वेगवेगळ्या गरजा सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे. रोटरी फाउंडेशन तर्फे एकाच वेळेला किमान 10 ग्रँट किंवा जास्तीत जास्त 10 ग्रँट एकाच वेळेला त्यांना करता येतात. त्यामुळे आणखी 9 ग्रँट करायला आंबेजोगाई सिटीला वाव आहे की आपण एकाच वेळेला वेगवेगळ्या विषयातले जे काही परिसरातले प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी मार्ग काढण्यासाठी, त्याच्यासाठी सहयोग करण्यासाठी स्वाती हेरकर पुढचे लीडर जयेश पटेल हे आज जयेश सकाळी कार्यक्रम संध्याकाळी कार्यक्रम आहे, त्यातून सुद्धा आपलं स्नेह प्रेम त्याच्यासाठी ते स्वतः मुद्दामून इथपर्यंत आले. म्हणजे आपल्या सर्वांवरती प्रेम आहे, फक्त गरज आहे आपल्याला थोडंसं आपली क्षमता गती किंवा स्पीड वाढवण्याची. आपण सर्वजण मला खात्री आहे की हा प्रोजेक्टचं उद्घाटन झालं म्हणजे आता हे लोखंडी सावरगाव किंवा हे सिव्हिल हॉस्पिटल विसरून गेलं असं नाही, तर या ठिकाणी हा प्रकल्प व्यवस्थित चालू आहे. प्रशासनाला नेमकी काय अडचण असत आहे त्याच्यामधला एक दुवा पेशंट्स आणि प्रशासन याच्यामध्ये दुवा होऊन जिथे कुठे कमी पडेल तिथे आणखी आपली काय मदत करता येईल, काय आपलं व्हॉलंटिझम देता येईल, अशा पद्धतीने जर आपण केलो तर प्रशासनाला देखील हे आपल्याला त्रास द्यायला येते तर हे सुद्धा आपले चॅनल पार्टनर आहेत किंवा आपल्याला मदतनीस आहेत, आपल्या अडचणी सोडवण्यासाठीचे एक दूत आहेत असं आपल्याला नक्की वाटेल. सर्व शेवटी पुन्हा एकदा फक्त हा जो अतिशय चांगला प्रकल्प झाला त्याच्याबद्दल सगळ्यांचा प्रयत्न तर नक्की आहे, रिपिटेशन होईल. पण मी आणखी एकदा सांगतो की प्रशासन इथे आहे, समाजाच्या गरजा अशा आहेत, रोटरी क्लब आपल्या ठिकाणी आहेत, गव्हर्नर्स आपल्या ठिकाणी आहेत आणि फाउंडेशनचं काम जगभरामध्ये चालू आहे. आणि या समाजातल्या अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या ठिकाणी आहेतच, पण हे सगळं एकत्र घडून आणायचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे PRFC स्वाती हेरकर मॅडम. त्या जर नसल्या असत्या तर ही ग्रँट झाली असती की नाही असती त्याच्यामध्ये खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे स्वाती हेरकर यांनी या प्रकल्प निर्मितीसाठी जे काही अथक प्रयत्न केलेले आहेत, इंटरनॅशनल पार्टनर शोधणं असेल, फंडिंग करणं असेल, फाउंडेशनच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देणं असेल, वेगवेगळ्या क्युरीजना आन्सर देणं असेल, हे सगळं काम सिंगल हँडेडली त्यांनी सांभाळलं केलं आणि ही ग्रँट एस्टॅब्लिश होईल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे डिस्ट्रिक्टच्या वतीने रोटरीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
तुमच्या आणि स्वातीताईंच्या पाठबळामुळे व मार्गदर्शनामुळे आजचं हे NICU स्वप्न साकार झालेलं आहे. सर्वांच्या अंबाजोगाई रोटरीच्या वतीने आभार. यानंतर मी रोटरी क्लबचे भावी प्राध्यापक जयेशभाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. जयेशभाई पटेल. नमस्कार सर्वांना. मंचावर उपस्थित आजच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक माननीय कलेक्टर साहेब विवेक जॉन्सन सर, आपल्या प्रमुख पाहुण्या माननीय आमदार नमिताताई मुंदडा, आपल्या डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे आणि ग्रांट लेडी म्हणून आपण त्यांना ओळखतो त्या DRFC मॅडम स्वाती हेडकर मॅडम, आज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरीशभाई मोटवानी, AG प्रवीणभाई, अपर जिल्हा अधिकारी अश्विनी सोनवणे, डॉक्टर सतीश कुमार सोळके सर, माननीय दीपक वजाडे सर, नंदकिशोर मुंदडा सर आणि आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून DDM म्हणून जे आपल्याला आजपर्यंत सहकार्य करणारे आपले किशोर गुल्लाजी, इथं उपस्थित सर्व रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटीचे मान्यवर अध्यक्ष रोहिणी मॅडम, सचिव मंजुषा जोशी मॅडम, धनराज सोळंकी सर, आमच्या पुढच्या वर्षीचे अध्यक्ष शकील शेख, कल्याणभाई, अविनाशजी, सर्वांचे इथं मनापासून अभिनंदन करतो की आज एवढी चांगली ग्रांट आपल्या अंबेजोगाई सिटीमध्ये झालेली आहे. खरंच एकदा जोरदार टाळ्या आपल्याला बाकी एकमेकांसाठी झाल्या पाहिजे, झाल्या पाहिजे. कारण ती जीव तोडून तुम्हाला वाटतं दिवस रात्र मेहनत करून सर कलेक्टर सर आणि आमदार मॅडम काहींना मी सांगू इच्छितो की रोटरी क्लब ही संस्था इंटरनॅशनल 121 वर्षापासून कार्यरत आहे आणि एकही पैसा दुसरीकडे न घेता स्वतःच्या पैशाने ह्या सगळ्या ग्रांट उभ्या करत आहे. समाजाची जी गरज आहे ती ओळखून जे काम आम्ही करत आहोत त्यासाठी. आणि एक महत्वाची सर जिल्हा म्हणजे जिल्ह्याचा जो गव्हर्नर आहे प्रांतपाल आहे तो 1 वर्षासाठी नियुक्त असतो, अध्यक्ष 1 वर्षासाठी नियुक्त असतो आणि हा क्लब एवढ्या वर्षापासून चालतो. म्हणजे ही रोटरीची किमया आणि ही किमया आज समाजासाठी एवढं मोठं कार्य करते. सर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पुढचे 5 वर्ष या NICU ला आमची देखरेख असेल आणि ती देखरेख म्हणजे प्रत्येक 2 महिन्याला रिपोर्टिंग असेल. चव्हाण सरांना म्हणजे मी सांगू इच्छितो की तुमच्याकडे जसं अगोदर आले नंतरही वेळ देणार आहे. तर ही रोटरीची किमया आहे. आणि मित्रांनो इथं उपस्थित सर्वांना, इथं बसलेल्या सर्व नर्स, डॉक्टर किंवा सिव्हिलच्या म्हणजे महिला रुग्णालयाच्या त्या लोकांनी सावरगावचे जे पण इथं काम करणारे लोक आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो आज ही आपल्या अंबेजोगाई सिटीसाठी आलेली रोटरीची एक मोठी ग्रांट आहे आणि त्याचा उपयोग समाजासाठी चांगल्या पद्धतीने होऊ द्या एवढंच सांगतो आणि थांबतो. परत एकदा सर्वांना शुभेच्छा मनापासून. धन्यवाद. एका वाक्य दिसण्यासाठी हजारो भाग पुढे सरसावले हीच आपल्या रोटरीची ओळख घेऊन. कार्य मोठं नसतं, भावना मोठी असते, सेवा शब्दात नसते ती कृतीत असते. As every beautiful beginning deserves a heartfelt conclusion, now I invite Rotarian respected Dhanraj Solanki sir to propose the vote of thanks. Rotary Club of Ambedkar City, Rotary Club of Goa, USA, DV Durga Charitable Foundation सांगली, Palo USA यांच्या संयुक्त विद्यमाने नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी NICU को-ऑपरेटिंग ऑर्गनायझेशन रुग्णालय लोकनी सावरगाव येथे आयोजित उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा पाडणारे सर्व मान्यवर रोटरियन DG डिस्ट्रिक्ट 31 सुधीर लातूर सर, माननीय विवेक जॉन्सन जी जिल्हाधिकारी बीड, रोटरियन स्वाती हेडकर DRFC,
आमच्या आमदार माननीय आमदार रवींद्रताई मुगला व सर्व मान्यवर CS इथं उपस्थित राहिलेले सर्व मान्यवरांचे मी रोटरीकडून आभार मानतो. पदाधिकारी, डॉक्टर्स, अधिकारी, पत्रकार बंधू, भगिनींनो, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक, मनपूर्वक तुमचे सर्वांचे आभार. या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी आर्थिक, तांत्रिक व नैतिक सहकार्य करणारे सर्व दाते, रोटरियन्स, लुला चॅरिटेबल फाउंडेशन, जिल्हा प्रशासन यामध्ये फार मोठा वाटा आहे. आरोग्य विभाग, स्त्री रुग्णालय अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष ऋण व्यक्त करतो. कारण तुम्ही मागील 12 दिवसापासून सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत थांबून हे NICU जे स्वातीताईंनी सुद्धा सांगितलं की आतापर्यंतच्या सगळे NICU मध्ये सर्वात बेस्ट NICU लोखंडी प्रकल्पासाठी उभारण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक मी आभार मानतो व धन्यवाद देतो. आपल्या सहकार्यामुळे परिसरातील नवजात बालकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटी. सेवा ही सर्वोच्च साधना हाच मंत्र घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. परत सर्वांचे आभार. सचिव आणि मंडळाचा यांना विनंती करतो त्यांनी स्वातीताईंना भेट वस्तू देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा.